हाय, आज सकाळी सकाळीच मॅडम लवकर उठून बसल्या होत्या. मग काय त्यांना घेऊनच स्वयंपाकाला लागलो. किचनवरतीच येऊन बसल्या होत्या. त्यानंतर मस्त अशी खिचडी बनवली आणि त्यांना उपवास होता म्हणून मस्त टरबूज चिरून घेतलं. आज होळी होती म्हणून लवकरच पुरण शिजायला घातलं होतं. तर मध्येच गॅस संपून गेला. मग काय सिलेंडर जोडायला घेतला. तर मॅडम मध्ये मध्ये करत होते, लांब नेऊन सोडत होते, पण तीनदा ती जवळच येत होती. त्यानंतर तिने पूर्ण पिठाचा डब्बा उलटा करून दिला. तिला रूममध्ये नेलं आणि थोड्या वेळ खेळवलं. परत एकदा स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकाला मी 4लाच लागले होते, जेणेकरून खूप उशीर नको व्हायला. आणि त्यानंतर मॅडम परत एकदा चालू झाल्या इस्त्री करायला. जशी आई इस्त्री करते तशीच इस्त्री आम्ही ट्राय करत होतो. आज तिने एवढा धुमाकूळ घातला होता की मला पूर्ण दिवस तो आवरण्यातच गेला होता. खाऊचा डब्बा पूर्ण उलटा पुलटा करून टाकला होता तिने. मी पुरण जवळजवळ दुपारी 3 वाजता शिजायला घातलं होतं आणि माझ्या पोळ्या करायला मला रात्रीचे 8 वाजले होते. तेव्हा आमच्या खालची होळी ही मस्त तयारी झालेली होती. सोसायटीमध्ये छान असे सगळे लोक जमले होते. त्यानंतर आम्हीही गेलो. होळी मस्त अशी पेटवली, तिचं दर्शन घेतलं, तिला नैवेद्य वगैरे दाखवला आणि खूप भारी वाटत होतं. सोसायटीचे सगळे लोक जमलेले होते खूप दिवसानंतर. आणि पिलूचे पण खूप सारे फ्रेंड आले होते. ते थोड्या वेळ मस्ती वगैरे केली. त्यानंतर वरती आलो. आज पोळ्यांचा स्वयंपाक होता म्हणून, पण आज आम्हाला दूधच भेटलं नाही. त्यानंतर काय मग गोवण्यासोबतच पोळी एन्जॉय करावी लागली. त्यानंतर परत एकदा चक्कर मारायला गेलो खाली, तेव्हा सगळ्या होळ्या संपल्या होत्या आणि खूप छान दिवस गेला आजचा. भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.